नाशिकचा विकृत नराधम अशोक खरात याला पकडण्यासाठी नाशिक पोलिसांनी अगदी फुल प्रूफ प्लॅन केला होता। मध्यरात्री त्याच्या घराच्या बाहेर पोलिसांचं मोठं पथक दाखल झालं। चोर शिरल्याचा बनाव करण्यात आला आणि अक्षरशः हाफ पॅन्टवर असलेल्या अशोक खरातला ताब्यात घेऊन पोलिसांनी थेट पोलीस स्टेशनलाच नेलं। ही जी काही हुशारी पोलिसांनी अशोक खरातला ताब्यात घेताना दाखवली होती, तसं काहीसं अशोक खरातच्या कुटुंबाच्या बाबतीत झालं नाही आणि त्याचा परिणाम आता असा झालाय की एकीकडे अशोक खरातची पत्नी फरार असताना त्याचा मुलगा सुद्धा फरार झालेला आहे। त्याचा मुलगा एसआयटीला काहीही माहिती न देता चक्क नाशिक मधून गायब झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणामध्ये काय काय माहिती कळलीये पाहणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज। शिर्डीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये कल्पना खरात विरोधात गुन्हा दाखल झालेला होता। ज्या वेळेस हा गुन्हा दाखल झाला आणि तो एसआयटी कडे वर्ग करण्यात आला, त्यानंतर कल्पना खरात गायब झाली। ज्यावेळेस पोलिसांचं पथक तिला शोधण्यासाठी, तिला ताब्यात घेण्यासाठी तिच्या तृप्तबाला या बंगल्यावर पोहोचलं, त्या ठिकाणी कल्पना खरात आढळून आली नाही। मात्र त्या ठिकाणी आढळला तो कल्पना आणि अशोक खरातचा लहान मुलगा म्हणजेच हर्षवर्धन खरात। त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। तो पोलिसांच्या ताब्यात आहे म्हटल्यानंतर तरी ही आई समोर येईल असं पोलिसांना वाटलं, मात्र तसं काहीच झालं नाही। आई मात्र मुलगा तिकडे एसआयटीच्या ताब्यात असताना आई बिनधास्तपणे फरार झाली। एवढ्या दिवसांमध्ये तिचा काहीही थांगपत्ता लागला नाही, पोलिसांना काही लीड मिळाले नाहीत। मात्र पोलिसांची वेगवेगळी पथकं ही तिच्या मागावरती आहेत। राज्यभरामध्ये आणि राज्याच्या बाहेर सुद्धा तिचा शोध घेतला जात होता। हे सगळं सुरू असताना जरी पत्नी मिळाली नाहीये अशोक खरातची, तरी सुद्धा मुलगा ताब्यात होता। त्यामुळे मुलाकडून जास्तीत जास्त माहिती काढून घेण्याचा प्रयत्न तपास अधिकाऱ्यांनी केला। 2 दिवस त्याच्यावरती प्रश्नांचा भडीमार केला गेला, प्रश्नांची सरबत्ती केली गेली। मात्र या सगळ्यानंतर अशोक खरातचा मुलगा हा अत्यंत कूल होता, प्रचंड संयमी होता। त्यानं कुठलंही वाकडं उत्तर दिलेलं नाही किंवा अक्षरशः आपण असंही म्हणू शकतो की तो फारसं खरंही बोलला नाहीये। अनेक प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडे नव्हती आणि कदाचित त्याला ती द्यायचीही नव्हती। त्यामुळे तो सातत्यानं एकच म्हणत होता, ते म्हणजे याविषयी डॅडलाच माहिती, याविषयी डॅडलाच माहिती, मला काहीही माहित नाहीये, असंच तो म्हणत होता। मात्र या सगळ्यामध्ये त्याने केवळ एकच महत्त्वाचं जबाब जो आहे तो दिला। त्यामध्ये त्याने असं म्हटलं की घरात मोठ्या प्रमाणात कॅश यायची, ही कॅश मोजण्यासाठी अनेकदा मशीनचा वापर केला जायचा आणि ही जी काही कॅश यायची या सगळ्यावरती नियंत्रण डॅडचं होतं। याविषयी मला काहीही माहित नाही, सगळं काही फक्त डॅडलाच माहिती आहे, इतकं तो म्हटला। 2 दिवस त्याची चौकशी झालेली होती आणि आतापर्यंत त्याचं थेटपणे नाव या सगळ्यामध्ये आलेलं नव्हतं। त्यामुळे एखाद्या मुलाला इतक्या जास्त वेळासाठी तपास अधिकारी सुद्धा त्यांच्या ताब्यामध्ये ठेवू शकत नव्हते। त्यामुळे 2 दिवसांच्या चौकशीनंतर तपास अधिकाऱ्यांनी त्याला सोडून दिलं, त्याला त्याच्या घरी पाठवलं। मात्र त्याला घरी पाठवत असताना सुद्धा काही नियम अटी घालून दिलेल्या होत्या। पण या हर्षवर्धन खरातनं काय केलं तर तो हे सगळे नियम अटी धाब्यावर बसून चक्क फरार झाला। कालपासून हर्षवर्धन खरात हा सुद्धा फरार आहे। नाशिक पोलीस सातत्यानं त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्याचा फोनही बंद असल्याचं सांगितलं जात आहे आणि तो त्याच्या घरी सुद्धा नाहीये। घरी सुद्धा एक पथक जाऊन आलंय, तिथे सुद्धा तो नाहीये। याचाच अर्थ काय की नाशिक मधून अशोक खरातचा मुलगा सुद्धा आता फरार झालाय। त्यामुळेच कदाचित या मुलाला आपली आई कुठे आहे आणि ती कुठे फरार झालीये हे कदाचित माहित असेल आणि तो सुद्धा त्याच्या आईजवळच गेलाय का, असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। एकीकडे कल्पना खरात अगदी साधी महिला आपण हिला म्हणू शकतो, कारण अशोक खरातच्या बऱ्यापैकी कारनाम्यांमध्ये ती किती % इन्व्हॉल्व होती नाही होती याविषयीची कुठलीही माहिती समोर आली नाहीये। किंवा अशोक खरातनं हे जे काही अत्याचार इतर महिलांवरती केलेले होते, शारीरिक अत्याचार, तशाच पद्धतीनं आपल्या पत्नीला सुद्धा मानसिकरित्या काही टॉर्चर केलं होतं का, किंवा तिच्या नावाखाली जे काही काळे धंदे होत आहेत हे सगळे अशोक खरातच करत होता का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांकडून शोधली जात असताना कल्पना खरात मात्र एकटी महिला फरार झाली आणि फरार झाल्याच्या नंतर गेल्या इतक्या दिवसांपासून तिचा शोध सुरू आहे, ती अजूनही कुठेही सापडत नाही। एकट्या महिलेसाठी खरंच इतके दिवस फरार राहणं हे सहज सोपं शक्य आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। खरं तर हे असं शक्यच नाहीये। याचाच अर्थ काय की जरी अशोक खरातच्या बाबतीत पोलिसांनी गनिमी काव्याचा वापर केला आणि त्यामुळे तो खरं तर या सगळ्या पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकला आणि त्या ट्रॅपमध्ये अडकल्याच्या नंतर तो अटक झाला, पण अशोक खरातच्या पत्नीच्या बाबतीत तसं घडलेलं नाहीये। त्यामुळे हे नक्की होतंय की अशोक खरातची पत्नी ही नक्कीच एकटी नाहीये,
कुणी ना कुणी तिला या सगळ्यामध्ये आसरा दिलेला असणार आहे. एकट्या महिलेसाठी इतक्या जास्त दिवसांसाठी पोलिसांपासून लपून राहणं हे तेवढं शक्य नाहीये. लुकआउट नोटीस जारी केलेली आहे, त्यामुळे ती देशाबाहेर सुद्धा जाऊ शकत नाही. मग अशोक खरातची पत्नी गेली कुठे? याचाच अर्थ असा की अशोक खरात जरी तुरुंगात असला तरी बाहेर त्याची एक टीम काम करतेय, ज्या टीमच्या माध्यमातून कदाचित पुरावे नष्ट करण्याचेही प्रयत्न होत असतील, ज्या टीमच्या माध्यमातून काही साक्षीदारांना फितूर करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जात असेल, किंवा याच टीम कडून पहिल्यांदा कल्पना खरात आणि आता हर्षवर्धन खरातला सुद्धा आसरा देण्यात आलाय असंच म्हणावं लागेल. त्यामुळे आता दोघे सुद्धा मायलेक फरार झालेले आहेत. अगदी आईच्या पावलावर पाऊल ठेवतच या लहान असलेल्या मुलाने सुद्धा तशाच पद्धतीचं काम केलंय. त्यामुळे एसआयटीनं मुळातच जेव्हा या मुलाला सोडलेलं होतं त्यानंतर सुद्धा त्याच्यावरती नजर ठेवणं किंवा त्याच्या घराच्या बाहेर एखादा तरी अधिकारी उभा करणं हे सगळं खूप गरजेचं होतं. हे सगळं जर पोलिसांनी केलं असेल तर एवढ्या चौकशीच्या आणि या सगळ्या सुरक्षेच्या फेऱ्यामधून सुद्धा अशोक खरातचा मुलगा मुळात गायब होतोच कसा, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तपास अधिकाऱ्यांकडे आहेत का? आणि जर ही उत्तरं नसतील तर ऍटलिस्ट हे दोघे सुद्धा मायलेक जे आता फरार झालेत, गायब झालेत, त्यांना शोधण्यामध्ये यश कधी येणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्रातल्या जनतेला हवी आहेत. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.